नागपूर शहरात पावसाची हजेरी, सलग दुसऱ्या दिवशी पाऊस सुरू। नागरिकांची उन्हाच्या तडाख्यापासून सुटका। बीडच्या आष्टी तालुक्यात मुसळधार पाऊस, केळी, डाळिंब आणि कांदा पिकाला मोठा फटका। आष्टी तालुक्यातल्या शेतांमध्ये पाणीच पाणी। धाराशिवमध्ये 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस, कांदा, फळबागा आणि टोमॅटो पिकाचं नुकसान। शेतात पाणी साचल्यानं मशागतीसाठी होती अडचण। अमरावतीच्या तिवसा शहरामध्ये जोरदार पाऊस, पश्चिम विदर्भात मान्सून लांबणार, शेतकऱ्यांना सावधानता बाळगण्याच्या सूचना। वर्ध्यातल्या सेलू तालुक्यातील धोंडगाव इथं केळीची बाग उद्ध्वस्त, केळीचं पीक जमीनदोस्त, शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। बीडच्या वडवणीमध्ये पावसाचा जोर कायम, मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। सुरडी नदीला पूर आल्यानं 15 गावांचा संपर्क तुटला। नांदेडमधला सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित, जोरदार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर, पावसामुळे पाण्याचा प्रश्न मिटला। मेळघाटातील खडीमल गावात पाणी पुरवठा योजना, जूनपर्यंत योजना पूर्वत्वाला येणार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची माहिती। अमरावतीमधल्या गिरणी कामगारांचं आंदोलन अखेर मागे, विविध मागण्यांसाठी सुरू होतं आंदोलन। फिनले मिल प्रशासनानं लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे। नवी मुंबईतल्या एका महिलेला डिजिटल अरेस्टची धमकी देत महिलेची तब्बल 1.81 कोटींची फसवणूक, गुन्हे शाखेच्या कारवाईमध्ये टोळीचा पर्दाफाश। कोल्हापुरातल्या निवृत्त प्राध्यापिकेला 3,57,00,000चा गंडा, डिजिटल अरेस्टची धमकी देत कोट्यवधींचा गंडा। राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। गॅरेजची तोडफोड करून कामगारांना मारहाण, छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव चौफुलीतली घटना। सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।